या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितले की ह्यूमन इव्हॉल्युशन म्हणजे काय. तर या भागामध्ये आपण बघणार आहोत द बिगिनिंग ऑफ लाईफ, म्हणजेच लाईफची सुरुवात कशी झालेली आहे. बऱ्याच जणांना क्वेश्चन पडतोय की आपली सुरुवात कशी झालेली आहे, आणि ही सुरुवातच आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. आज तुम्ही माझ्यासोबत द बिगिनिंग ऑफ लाईफ म्हणजेच आपली सुरुवात कशी झालेली आहे याबद्दल तुम्ही माहिती बघणार आहे. या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन इव्हॉल्युशन म्हणजे काय हे बघितलं, पण आत्ता आपण बघणार आहोत द बिगिनिंग ऑफ लाईफ. तर चला तर माझ्यासोबत मित्रांनो शिकूया द बिगिनिंग ऑफ लाईफ. 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट अर्थ्स. म्हणजे याचा अर्थच असा आहे की 3.5 वर्षावधीमध्ये इथं लाईफ एक्झिस्टंट नव्हती. इथं काहीही नव्हतं, ना अर्थ फॉर्मेशन, तिथं काहीही नव्हतं. असं मानलं जाते एक बिग बँग थेरी झाली. त्या बिग बँग थेरीपासून मोठा विस्फोट झाला. त्या मोठ्या विस्फोटपासून खूप सारी ऊर्जा बाहेर निघाली, आणि हीच ऊर्जा आज आपण वापरत आहोत. जसे की असं समजूया, एक उदाहरण देतो तुम्हाला सर्वांना. छान उदाहरण आहे. आपल्या लाईफमध्ये आपण बऱ्याच वेळेस हे करतो की एवढी मोठी सृष्टी किंवा एवढं मोठे ब्रह्मांड, एवढं मोठे युनिव्हर्सल हे कशा प्रकारे झालं असेल त्याचे एक तुम्हाला एक छानसं एक उदाहरणावरून सांगतो. बघा, आपण बी टाकतो मातीमध्ये. जेव्हा बी रोवतो ते मातीमधलं बी कसं असते, एकदम छोटं, पण त्याच्यामध्ये एवढी क्षमता असते की ते एक मोठं वटवृक्ष किंवा मोठं झाड बनू शकते. म्हणजे एवढी मोठी काय त्याच्यामध्ये क्षमता आहे. तर आपण जेव्हा रोवतो, त्या बी जेव्हा मातीमध्ये रोवतो, तर त्याच्यामध्ये त्याच बियांना पुढं चालून फांद्या, फळ वगैरे येतात, आणि त्याच फांद्या फुटतात आणि इकडं तिकडं फैलतात. त्याच प्रकारे आपण युनिव्हर्सल समजू की या युनिव्हर्सलमध्ये जेव्हा एक बिग बँग थेरी झाली, एक छोटासा ॲटम, त्या ॲटमपासून एलिमेंट झाला, एलिमेंटपासून मॉलिक्यूल असो, मॉलिक्यूलपासून कंपाऊंड असो, कंपाऊंडपासून ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असो, आणि त्यानंतर एक सेल असो. तर अशा प्रकारे एक जीवनाची सुरुवात झाली आपण असं समजू. तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणावरून लक्षात येते की एक बी जर ओवलं, त्या बीमध्ये एवढी मोठी जी क्षमता झाली, त्यापासून एवढं मोठं वटवृक्ष निर्माण झालं, आणि या वटवृक्षापासून छोट्या छोट्या फांद्या निर्माण झाल्या, आणि हेच फांद्या आपण असं समजू की हे अलग अलग युनिव्हर्सल, अलग अलग ब्रह्मांड. जसे की आज आपण युनिव्हर्सची व्याख्या करतो की युनिव्हर्समध्ये आपण नुसती एक अर्थ नाही तर अर्थ सारखे किती ग्रह आपल्यामध्ये आहे. एक युनिव्हर्सल बनताना तर सुरुवातीला एक ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामध्ये एक आकाशगंगा, त्या आकाशगंगामध्ये एक सोलार सिस्टीम, या सोलार सिस्टीममध्ये अलग अलग ग्रह, त्या ग्रहामध्ये एक पृथ्वी आपला ग्रह, आणि त्या पृथ्वी ग्रहामध्ये कुठेतरी आपला एक जीव 7 खंडामध्ये आपला एक खंड आशिया खंड, त्या आशिया खंडामध्ये आपलं कुठंतरी एक देश, त्या देशामध्ये भारत देश, आणि त्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं एक जिल्हा असो, त्या जिल्ह्यामध्ये तालुका असो, म्हणजे एक गाव. तर अशा प्रकारे आपलं एक्झिस्टन आपण मानतोय. पण या युनिव्हर्समध्ये आपण खूप छोटे आहोत. तर 3.5 अब्जाधीश वर्षापूर्वी इथं काहीही नव्हतं. ठीक आहे. यानंतर कशा प्रकारे सुरुवात झाली असेल हे आपण पाहणार. ओनली सिंपल एलिमेंट वे आर प्रेझेंट इन अ ओशन. म्हणजे जो समुद्र होता. बघा, जीवनाची सुरुवात असं मानलं जाते की समुद्रात झालेली, ओशनमध्ये झालेली आहे. कारण की सुरुवातीला सर्वात जास्ती न्यूट्रिशनचा जो साठा जो होता तो कुठं होता, तर समुद्राच्या ठिकाणी असं मानलं जाते. कारण की इथं ना पहिले जमीन होती, सुरुवातीला जमीन नव्हतीच. झाडं वृक्ष हे येण्याचं कामच नव्हतं. तर सुरुवातीला जे जीवन होतं ते समुद्रात होतं. जेव्हा पाणी बनलं तेव्हा पाणी सगळं समुद्रमय म्हणजे जलमग्न होतं आहे. याआधी कोणतंही जमीन नव्हती. जमीन नंतर तयार व्हायला लागली. त्याच्यामध्ये कॅल्शियम सारखे एलिमेंट खाली आले, कॅल्शियम आयन. त्यानंतर त्याची एक परत बनली आणि एक जमीन बनली. पण जेव्हा सुरुवात झाली ओशनमध्ये, म्हणजे समुद्रामध्ये. आणि समुद्रामध्ये काय बनायला लागले तर मित्रांनो, ओनली सिंपल एलिमेंट वेअर प्रेझेंट. म्हणजे एलिमेंट बनायला लागले. आजचे जे मूलद्रव्य हायड्रोजन झालं, ऑक्सिजन झालं, बिग बँग थेरी झालं त्यावेळेस हायड्रोजन तयार झालं. त्यानंतर ऑक्सिजन असो किंवा हेलियम असो, अशासारखे जेव्हा हे मूलद्रव्य तयार झाले, आणि त्याचंच तेव्हा जे ते एकत्र आले, जसं की पाणी H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळालं. त्यानंतर कॅल्शियम सारखे, आयर्न सारखे, निकेल, जसे की आपल्या पृथ्वीच्या आत गर्भामध्ये निकेल आहे, आयर्न आहे, यासारखे तत्व लपलेले. लाव्हा रस जो आहे तो लोह
खनिज यासारखे तत्व आहे, ॲल्युमिनियम सारखे, तर हे जे मूलद्रव्य हे पहिले बनायला लागले आणि तिथून जीवनाची एक सुरुवात झाली. यानंतर मित्रांनो नेक्स्ट बघू आपण, दिस सिंपल एलिमेंट केम टुगेदर अँड कॉम्प्लेक्स कंपाऊंड वेअर फॉर्म. बघा तुम्हाला आकृती लक्षात येते की पहिले सिंपल एलिमेंट होते ओशनमध्ये, छोटे छोटे, हे जेव्हा एकत्र आले, एकत्र येऊन एक कंपाऊंड तयार केलं त्यांना. म्हणजे सुरुवात असं समजू की ॲटमपासून एलिमेंटपासून कंपाऊंड तयार झालं आणि हेच कंपाऊंड पुढं चालून त्यांचेच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड झाले. ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, इनऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही. जेव्हा प्लांट जेव्हा फोटोसिंथेसिस रिॲक्शन करतात तेव्हा कार्बन घेतात, तेव्हा ती ग्लुकोजची रिॲक्शन होते आणि ह्याच ग्लुकोजच्या रिॲक्शनमधून आपल्याला कार्बन भेटायला लागतो आणि हे कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड मानला जातो. तर हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड झाले, ते एकत्र आले टुगेदर्स ते एकत्र आले. बघा, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड रिॲक्ट झाले, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड रिॲक्ट झाले आणि हे रिॲक्ट होऊन त्याचाच बनला प्रोटीन. ओके, काय बनलं मित्रांनो, तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड एकत्र आले, ते एकत्र येऊन बनला प्रोटीन. जसे की प्रोटीन खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या शरीराची जडणघडण करण्यासाठी. प्रोटीन खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट घटक आहे. हे प्रोटीन जेव्हा सेल बनायला लागते, त्या सेल्स बनण्यासाठी प्रोटीनची आधी गरज असते, तेव्हा कुठेतरी सेल बनायला लागते. म्हणजे एक जेव्हा जीवनाची सुरुवात होती तेव्हा प्रोटीन महत्त्वाचं आहे आणि प्रोटीन आपण अलग अलग माध्यमातून घेतो, जसे की शेंगदाणे असो, दूध असो, या सगळ्या गोष्टीपासून आपल्या अन्नपदार्थातून आपण घेत असतो. तर प्रोटीन, जसे की प्लांटसुद्धा प्रोटीन हे करतात, त्यांच्या फळामध्ये प्रोटीन्स वगैरे असते, त्यानंतर हे प्रोटीन्स बनले आणि या प्रोटीनपासून न्यूक्लिक ॲसिड सुद्धा फॉर्म झालं. म्हणजे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन केव्हा फॉर्म झालं, जेव्हा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड जेव्हा एकत्र आले त्यापासून बनले प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. आणि हेच न्यूक्लिक ॲसिड, जसे की आज जी सेल असते त्या सेल आधी बनण्याआधी त्याचं एक न्यूक्लियस असते, केंद्रक असते आणि त्या केंद्रकमध्ये न्यूक्लिक ॲसिड असते आणि हाच न्यूक्लिक ॲसिड बनायला लागला. तर केव्हा बनायला लागला, जेव्हा ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. बघा, त्यानंतर एक सेल तयार व्हायला लागली. जेव्हा न्यूक्लियस बनला तेव्हा एक सेल तयार व्हायला लागली आणि हे सेल्स म्हणला, या सेल्सला म्हणला गेलेले प्रायमाइट सेल्स. काय म्हणलं गेलेले, प्रायमाइट सेल्स. अँड टाईप ऑफ सेल फॉर कॉल्ड ॲज प्रोटोप्लाझ्मा. आणि या सेलला नाव देण्यात आलेलं हे प्रोटोप्लाझ्मा. पहिली सेल्स म्हणला त्याला जर नाव जे देण्यात आलेलं आहे त्यालाच म्हणलेलं हे प्रोटोप्लाझ्मा. नेक्स्ट, याच प्रोटोप्लाझ्माला, याच सेल्सला जेव्हा ओशनमध्ये जेव्हा तयार झाले, हे ओशनमध्ये जेव्हा तयार झाले, या ओशनमध्ये त्यांना न्यूट्रियन्स भेटायला लागले, खूप सारे पोषक द्रव्याला भेटायला लागले. आणि हे पोषक द्रव्य जेव्हा भेटायला लागले, एखादा अन्नपदार्थ जेव्हा भेटायला, एखादं खाटंपिठं घरचं जर समजा सगळ्या गोष्टी भेटायला लागल्या तर नक्कीच त्याची वाढ होते. त्याच प्रकारे ओशनमध्ये त्या सेल्सला, जसे की पहिले अमिबा असो, पॅरामेशियम्स असो, यांची जी एकपेशीय सेल्स आहे, युनिसेल्युलर जी सेल्स आहे, त्यांना काय भेटायला लागते, न्यूट्रियन्स भेटायला लागले. आणि ह्याच न्यूट्रियन्समुळं काय झालं, ते मल्टिप्लाय व्हायला लागले, त्यांची वाढ व्हायला लागली. तर हे सेल्स युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर झाले आणि आजच्या काळातले जे मल्टीसेल्युलर जे ऑर्गॅनिझम आहे ते तयार व्हायला लागले. जसे की आपण मल्टीसेल्युलर ऑर्गन आहे, युनिसेल्युलर, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांसारखे. पण त्यांच्यापासून आपली सुरुवात झालेली आणि आपली सुरुवात अशी आहे की आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालेलं आहो. पण ते बनण्याआधी, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बनण्याआधी आपली जी सुरुवात आहे ती ओशनमध्ये झालेली आहे. प्रायमेट सेल्स त्याला म्हटल्या गेलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझ्मा, त्यांना न्यूट्रियन्स भेटायला लागले आणि पुढं तेच सेल्स मल्टीसेल्युलर सेल्समधून तयार झालेले आहे. आणि हेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे आज एवढा मोठा जो काही एलिफंट असो, हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, एवढे मोठे जे महाकाय जीव आहे किंवा जे आजच्या कॉम्प्लेक्स जे स्ट्रक्चर आहे ते कुठून सुरुवात झालं, तर एक पेशीपासून, म्हणजे युनिसेल्युलरपासून तर मल्टीसेल्युलर. पण हे युनिसेल्युलर कसं बनायला लागलं, तर त्याची आज आपण सुरुवात बघितली आहे. म्हणजे द बिगिनिंग
ऑफ लाईफ. म्हणजे एक सेल बनली म्हणजेच असं समजून घ्या की आपली बिगिनिंग झालेली आहे. आणि या सेलपासून काय बनते तर मित्रांनो, सेलपासून बनते टिश्यू, टिश्यूपासून बनते ऑर्गन आणि ऑर्गनपासून बनते ऑर्गन सिस्टीम आणि एक ऑर्गन सिस्टीमपासून बनते बॉडी. तर अशा प्रकारे आपलं एक पूर्ण स्ट्रक्चर तयार होते, एक शरीर, एक बॉडी तयार होते. आणि याच्याही आधी तुम्हाला जर शिकायचं असतं, सेलच्या आत असते, सेलच्या असतात जसे की क्रोमोझोम, DNA, RNA. म्हणजे आपलं DNA डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, आणि ह्यातूनच आपली सुरुवात झालेली आहे. आणि हा DNA पासून क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोमच्या जोड्या असतात 46. त्यानंतर न्यूक्लियस जो एक सेल्स आहे ते युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. या सेलपासून टिश्यूपासून ऑर्गन सिस्टीम अँड बॉडी. तर आपली अशी एक सुरुवात होते एक. आणि यामध्ये कसं झालं, हे जे सेल्स आहे ही डेव्हलप व्हायला लागली. डेव्हलप म्हणजे विकास व्हायला लागला त्यांच्यामध्ये आणि गुड ग्रोथ झाली. पण याच्यातल्या काही फ्यू पिरियड्स म्हणजे काही नष्टसुद्धा झाल्या. ज्या जगल्या त्या पुढं जगल्यानंतर त्यांनीच मल्टीसेल्युलरमध्ये रूपांतर केलं आणि एक जीवन निर्माण झालं. मग याच्या ओशनमध्ये ही सुरुवात झाली. तर आपण आज बघितलेलं आहे की द बिगिनिंग ऑफ लाईक एक बिग बँग थेरीपासून आपण एक ॲटम पासून एलिमेंट पासून कंपाऊंड पासून ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ते रिॲक्शन होऊन त्यांचाच बनला प्रोटीन पासून बनला न्यूक्लिक ॲसिड अँड नेक्स्ट प्रायमेट्स टाइप्स ऑफ सेल. तर आज आपण द बिगिनिंग ऑफ लाईफमध्ये सेल कशा प्रकारे तयार झाली आणि सेलपासून एक बॉडी कशा प्रकारे तयार झाली हे आज बघितलेलं आहे. नेक्स्ट भागामध्ये आपण एक बिग बँग थेरी बघणार आहोत की बिग बँग थेरीमध्ये कशा प्रकारे एक ग्रह तारा बनायला लागला. तर अशा प्रकारे आपण सायन्सचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण बघणार आहे. तर आजच्या पुरतं मी इथंच थांबतोय. धन्यवाद.